नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या पार्ट 3 मध्ये. जसं की आपण पार्ट 1 पार्टमध्ये असं बघितलं की मी आणि माझे मिस्टर आमची भेट कशी झाली. दुसऱ्या पार्टमध्ये मी माझ्या लग्नापर्यंतचा प्रवास तुमच्याशी शेअर केला आणि आता तिसरा पार्ट. गेल्या व्हिडिओमध्ये जसं की मी थोडासा माझ्या लग्नाचा विषय सांगितला, त्या विषयामध्ये थोडं कोणी कोणाला स्वतःला रिलेट केलं. त्या रिलेट करण्यामध्ये जर कोणाला माझं बोलणं किंवा काय वाईट वाटलं असेल तर माझा तर तसा काही हेतू नव्हता. जसं की प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये असतं, लग्न झाल्यानंतर थोडेसे चेंजेस करावे लागतात आपल्यामध्ये, स्वतःमध्ये. तसंच लग्नानंतर माझंही झालं तसंच. आधी कधी मी म्हणजे विदाऊट जॉब मी कधी राहिलेली नाही आहे. मी जसं मला समजते तसं मी जॉब करते आहे. म्हणजे जसं एक जॉबची सर्टन एज असते, त्या एजमध्ये मी जॉबला सुरुवात केलेली आणि आईवडिलांनी अतिशय प्रेमाने मला वाढवलं होतं, आहे अजूनही. म्हणजे मला कधी मुलीसारखं माझ्या आईवडिलांनी ट्रीट नाही केलं. मला एखाद्या मुलासारखं ट्रीट केलं. माझी जबाबदारी शिक्षण घेणं, जॉब सांभाळणं हेच माझी जबाबदारी होती माझ्या मम्मीच्या घरी, माझ्या आईच्या घरी. आणि अजूनही माझी आई मला मुलासारखंच ट्रीट करते. ती अजूनही मला माझा मुलगा आहे असं संबोधते. ठीक आहे. पण आपली जर्नी अशी होती, इकडची माझी जर्नी अशी होती की मी एक हाऊसवाईफ म्हणून राहिली. माझा आडनाव मला होईपर्यंत माझी वाईफ म्हणूनच माझी ओळख होती. त्यानंतर मी एखादा 2 जॉब केले, पण मला नाही जमलं. काही ना काही प्रॉब्लेम्समुळे मला थोडंसं जॉब स्विच करावे लागले. माझा नवरा एक आहे ना, राजकुमाराची जिंदगी पहिला जगला होता. म्हणजे त्यांनी राजकुमारासारखी लाईफ जगली होती आधी. म्हणून जबाबदारी एवढ्या लवकर त्याच्यावरती आली ना, म्हणजे ज्या एजमध्ये आपण सेटल होतो आणि त्यानंतर आपण लग्नाचा विचार करतो, त्या एजच्या आधीच आम्ही लग्न केलेलं. म्हणजे त्यांचं एज काहीतरी 23 होतं आणि माझं काहीतरी 21-22 असं काहीतरी. म्हणजे आमच्या दोघांमध्ये 1-1.5 वर्षाचाच फरक आहे. तर लवकर लग्न केल्यामुळे आम्ही एवढे, म्हणजे माझे मिस्टर एवढे सेटल नव्हते. त्यामुळे आमच्या लग्नामध्ये थोडेसे प्रॉब्लेम्स झाले. म्हणजे लाईफमध्ये थोडं सेटल होण्याला टाईम लागला. थोडं कर्ज झालं, कर्जबाजारी झालो आम्ही. आणि नंतरला तो कर्जाचा विषय पण सॉल्व झाला. नात्यात कुरबुरी झाल्या आणि झालं, तो पण प्रवास चांगलाच झाला माझा. त्याच्यानंतर मी आज अशी झाले, स्वतःसाठी स्टँड घेणारी आणि स्वतःसाठी लढणारी, स्वतःच्या हक्कासाठी लढणारी मी तयार झाले. हे त्या परिस्थितीमधूनच झालं. तर मला सगळ्या मुलींना असं सांगायचं आहे की परिस्थितीमध्ये तुम्ही हात न गाळता, म्हणजे स्वतःला गाळून नका टाकू. त्या परिस्थितीमध्ये उभं राहावं. तुमचा लाईफ पार्टनर थोडासा थकला तर त्याचा आधार व्हा, त्यांना सपोर्ट करा. दोघांच्या सपोर्टने जो संसार बनेल त्याचा आनंद खूप 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 वेगळा असतो, खूप वेगळा असतो. कोणी आपल्यावर बोटं नाही केले पाहिजे की मी तुला 4 आणे दिले म्हणून तुझा संसार आज उभा आहे म्हणून. स्वतःच्या कष्टाने संसार करा, स्वतःच्या जिद्दीने संसार करा. आणि हीच जिद्द घेऊन मी यूट्यूब चॅनलवर पण आले. टाईम नाही मिळत, तुम्हाला माहिती आहे मला टाईम नाही मिळत आहे. तरी पण मी एक जिद्द घेऊन आली की नाही, काहीतरी करायचं, काहीतरी वेगळं करायचं. असा संघर्ष माझा झाला. त्याच्यानंतर मी परिस्थितीने खूप 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 घाव घालण्याची कोशिश केली माझ्यावरती. खूप खूप मी अक्षरशः एक टायमाला रडायचे की म्हणजे का माझ्यावरती हे दिवस आहे, का माझी एवढी परीक्षा बघितली जाते. पण परीक्षा पण त्याचीच बघितली जाते ना, जो त्याच्यावर मात करून पुढे येईल. आणि मी खूप परिस्थितींना मात केलं. आज मी जेही आहे ती मी स्वतःच्या कष्टाने आणि स्वतःच्या प्रयत्नाने, स्वतःच्या संघर्षाने आहे. मी कधीही न खचणारी आणि कमीपणा न घेणारी एक स्त्री आहे. आणि अशी स्त्री ती तिच्या नवऱ्याला कधीच खाली पडू देणार नाही आणि मी नाहीच पडू देणार. मी माझ्या मिस्टरांना कधीच 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 या जगासमोर हात पसरताना बघणार नाही. त्यासाठी मी खूप प्रयत्न करेन, खूप प्रयत्न करेन मी. आणि झाला तो पण त्रास. म्हणजे लग्नानंतरचं मी तुम्हाला जसं सांगत होते, लग्नानंतर झाला आम्हाला थोडासा त्रास झाला. नंतर आम्ही वेगळं राहायला लागलो. तर वेगळं राहिलो, जिम्मेदाऱ्या आल्या. मिस्टरांनी कधी जिम्मेदाऱ्या घेतल्या नव्हत्या. लहानपणापासून अगदी राजकुमाराची जिंदगी जगलेला माणूस तर काय जिम्मेदाऱ्या घेणार बिचारा. तर तरी
त्यांनी प्रयत्न केला बिचाऱ्याने, सगळ्यात प्रयत्न केला, हातपाय मारले, पण नाही यश आलं त्या गोष्टींमध्ये. पण जेव्हापासून मी मैदानात उतरले, म्हणजे जेव्हापासून मी माझ्या नवऱ्याच्या सपोर्टिंगला आले, तेव्हापासून आमचं जग वेगळं आहे. आणि नाही फरक पडत आता फरक नाही पडत. आपण कोणासाठी कितीही करा किंवा नका करू, ज्याने आपल्यासाठी बोलतात ना, चांगले विचार ठेवलेत ना त्याच्यामध्ये मनामध्ये, तर तो आपल्याला कधीच वाईट म्हणणार नाही. तुमची कितीही परिस्थिती असू दे, कितीही वाईट तुमचे दिवस असू दे, तो तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. आणि एखाद्याला म्हणजे नाही तुम्ही पसंत, तर तुम्ही त्याच्यासाठी कितीही करा, कितीही करा. तुम्ही अगदी हनुमान म्हणून तुमची छाती फाडली ना, तरी पण त्याला नाही कळणार तुम्ही तुमच्या मनामध्ये त्याच्याबद्दल काय भाव आहेत, काय प्रेम आहे, नाही कळणार त्याला. आणि काय गरज आहे तुम्हाला त्यांना सांगायची की मी तुमच्यावर किती प्रेम करतो म्हणून? नाही गरज. तुम्ही प्रेम करत आहे तुम्हाला माहिती आहे. माणसाने स्वतःला एक्सेप्ट केलं पाहिजे, स्वतःला एक्सेप्ट केलं पाहिजे माणसाने. मी जसं आहे, जशी आहे तशी ठीक आहे, प्रेमळ आहे किंवा बोलतात ना चांगली आहे, वाईट आहे, चांगली आहे, हे आपण आपल्याला सिद्ध करा की मी चांगली आहे बस. बाकी दुनियाला काय सिद्ध करणार आहे? दुनिया तुमचं, माझं जेव्हा एखादा EMI थकतो ना, तर कोण मला म्हणत नाही की धर तुला माझ्याकडनं ही एक EMIची मदत होऊ दे म्हणून, आणि नंतरला तुझ्याकडे आले की तुला दे म्हणून. असं कोण म्हणत नाही हो. तुम्हालाच कष्ट करायचं आहे. अगदी मी माझ्या लग्नातला एक किस्सा सांगते, म्हणजे आता रिसेंटचाच एक किस्सा सांगते. मी जेव्हा कामाला लागले त्यावेळी माझं एक छोटंसं ऑपरेशन झालेलं, आणि नवीनच जॉब लागलेला. तर मी तिकडे सांगितलं नाही की माझं एक छोटंसं ऑपरेशन आहे किंवा काय. जॉब सुटायच्या भीतीने मी नाही सांगितलं त्यांना. आणि मग मी तो दिवस, मी एक दिवस फक्त माझ्या मुलाला दवाखान्यात न्यायचं ह्या कारणासाठी मी सुट्टी घेतली. आणि सुट्टी घेतल्यानंतर तोच दिवस माझा ते ऑपरेशनला गेला. अक्षरशः माझी भूलसुद्धा गेली नव्हती. जसं जे एनेस्थेशिया देतात ना, त्याची भूलसुद्धा उतरलेली नव्हती. आणि मी तशीच घरी आले आणि तो दिवस काढला मी कसा तर. दिवस तर माझा दवाखान्यातच गेलेला. 7 वाजेपर्यंत काहीतरी मी घरी आले, 6-7 वाजेपर्यंत मी काहीतरी घरी आलेली. आणि नेक्स्ट डे मी ते टाके, ते वूंड किंवा ते पेन घेऊन मी ऑफिसला गेले. आता मी कोणाला सांगणार ऑफिसमध्ये की माझ्या संग असं झालं किंवा माझं असं झालं. मी सेकंड डे ऑफिस जॉईन केलं. का तर माझ्या संसाराला कसली कमी नको. हे जॉब सुटला नाही पाहिजे माझा. हा जॉब चांगला आहे. माझा जॉब ऑफिस खूप छान आहे. माझं ऑफिस छान आहे. आमचे ऑफिसमधले सगळे कलिग्स माझे छान आहेत. खूप छान आहे. मला खूप म्हणजे तिथे एकदम फ्रेंडली वातावरण आहे माझ्या ऑफिसचं. तर असा होता माझा थोडासा तो त्रास होता मला, पण ठीक आहे. मी कधीच असं म्हणत नाही बाई, मी कधीच असं म्हणत नाही मी खूप चांगली आहे. मी कधीच म्हणत नाही मी खूप चांगली आहे. असेल माझ्यात पण त्रुटी असतील, माझ्यात पण कमीपणा असेल, माझ्यात पण काही गोष्टी असेल, पण आपण जेव्हा एकमेकांसोबत बसू, तुम्ही मला सांगताल आणि मी तुम्हाला सांगेल, आपण एकमेकाशी शेअर करू, तेव्हाच आपल्या गोष्टी सॉल्व्ह होतील ना. तुम्ही माझ्या गोष्टी तिसऱ्याला सांगणार, चौथ्याला सांगणार, तर तसं नाही होऊ शकत. ज्याला माणूस प्यारा असेल ना, तर तो भांडून त्याच्याशी त्या गोष्टी करून घेणार की सायली तुझा मला हा स्वभाव नाही आवडला, तू माझ्याबद्दल असं केलेलं मला नाही आवडलं. हे आम्ही भांडतो, आम्ही समोरच्याशी भांडतो की तुम्ही हे केलेलं आम्हाला नाही आवडलं, आमच्यासाठी तुम्ही असं वागा तसं वागा. आम्ही हे भांडून करून घेतो. नाही केलं तर समजून जायची आपली किंमत नाही आहे तिकडे. ठीक आहे. मग प्रेग्नेन्सीचा पण ड्युरेशन निघून गेला आणि आता आम्ही अशा स्टेजवर आहे ना, आम्ही म्हणजे वेल सेटल पण म्हणता येणार नाही आणि एकदम आम्ही डाऊनग्रेडेड पण नाही म्हणता येणार. आम्ही ठीक आहे, म्हणजे आम्ही आमच्या ठिकाणी ठीक आहे. आणि माझे मिस्टर पण नेहमी मला सांगतात की नको सायली, नको आपले ते विषय नको. पण हा विषय मी कोणाला ठेस पोचवण्यासाठी किंवा बोलतात ना, मी कोणाला त्रास देण्यासाठी नाही मांडला. ही माझी जर्नी आहे, माझा चॅनल आहे. माझ्या जर्नीमध्ये मला जसं वाटलं तेच मी शेअर करणार ना. दुसऱ्याची बाजू अजूनपर्यंत आपल्याला माहितीच नाही आहे. कोणी आपल्याशी कधी त्या गोष्टीवरती म्हणजे संवादच केला नाही आहे, संवाद केला नाही, संवादावर वाद झाला नाही. माणसामध्ये मतभेद असू दे, पण मनांमध्ये भेद नसावे. त्या विचारांचे आम्ही आहोत आणि माझे मिस्टर पण त्याच विचारांचे आहेत. आणि माझ्या मिस्टरांनी कसं माहिती आहे का, पहिल्यापासून म्हणजे 10 वर्ष माझे मिस्टर आमच्या लग्नाला झाले. 10 वर्ष माझे मिस्टर कोणी काय बोलू ना, तर हसून विषय टाळून द्यायचे. त्यामुळे त्यांचं अस्तित्व ह्या लोकांनी स्वीकारलं नाही की ह्यांना पण काही मत असू शकतं
की ह्यांना पण काही वाटू शकतं किंवा ह्यांना पण दुःख होऊ शकतं, ह्यांना पण त्रास होऊ शकतो, हे त्यांनी कधी गृहीत नाही धरलं. ठीक आहे, प्रत्येकाचे विचार त्याच्यासोबत, आपण काय बोलणार त्याच्यावरती. तेवढंच मी सांगणार होते. लग्नाच्या नंतर थोडासा त्रास झाला मला, झाला, मुलं झाली, म्हणजे माझ्या प्रेग्नेन्सीच्या ड्युरेशनमध्ये थोडा त्रास झाला. पण वेळ तशीच नाही ना राहत, वेळ चेंज होते. आणि आज जर मी थोडीशी अशी कडवट झाली असेल, थोडीशी म्हणजे अशी पटकन बोलणारी, बघा पहिलं तर तुमच्या घरामध्ये कोणती मुलगी येते त्यावेळी ती तशी नसते. आपल्या पण गोष्टी काही असतात त्या मुलीला चेंज होण्यासाठी भाग पाडतात. लक्षात घ्या, कोणती मुलगी वेगळं राहण्यासाठी किंवा बोलतात ना कोणाला तोडण्यासाठी, घरामध्ये कलेश करण्यासाठी आलेली नसते. तिला सुखाने जगू द्या, तुम्ही सुखाने जगा, तिच्या चुका पोटात घाला, तिला प्रेम द्या. तुम्ही नेहमी तिचं कंपॅरिझन कोणाशी ना कोणाशी करणार तर ती थोडी तुम्हाला प्रेम देणार आहे. आपण घरामध्ये पाहुणे येतात तर आपण त्या पाहुण्यांना किती एक त्यांना चांगलं फील करवण्यासाठी आपण किती प्रयत्न करत असतो, त्यांना ते कम्फर्ट देण्यासाठी किती प्रयत्न करतो. तसंच जर तुमच्या घरामध्ये एखादी परकी मुलगी आली आहे तर तिला कम्फर्ट देण्यासाठी तुम्ही थोडा तरी प्रयत्न करायला पाहिजे. मग तिचं तुम्हाला जेवण खराब लागतं, तिचं तुम्हाला वागणंच खटकतं, तिचं तुम्हाला हसणंच खटकतं. म्हणजे कसं ना, तुम्ही म्हणजे थोडासा तरी प्रयत्न केला पाहिजे एखाद्याला तुम्ही आपलं बनवण्याचा आणि त्याला आपल्या घरामध्ये ॲडजस्ट करण्याचा थोडा प्रयत्न तुमच्याकडनंही झाला पाहिजे, असं मला तरी वाटतं. ठीक आहे, आपल्या म्हणजे मला असं कधी कोणाला सांगायचं नाही की तुम्ही वाईट आहे, मी चांगली आहे. मी नाही, मी एकदम जिद्दी बाई आहे. माझ्या नवऱ्याला मी सक्सेस मिळवल्याशिवाय मी तरी गप्प बसणार नाही. काय बिल्लो, सक्सेसफुल व्हायचं की नाही? हां, बोल. माझ्या मम्मीच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा. व्हिडिओ को लाईक करा आणि शेअर करा आणि जे चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या इन्स्टाच्या आयडीला फॉलो करा. चला, बाय बाय. बाय.